मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे। या जयंतीनिमित्त मी मनापासून आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर भाईंदर पूर्वेला राहणाऱ्या या माऊलीला आज आपण भेटणार आहोत, ज्यांचं सासरचं नाव आहे ऋतुजा स्वप्नील भोसेकर, तर माहेरचं नाव ऋतुजा किशोर कवडे। घ्या उखाणा घ्या। चांदीच्या करंड्यात पडला मोती, स्वप्नील रावांचं नाव घेते भाग्य मानू माझे किती। काय सांगता हो माऊली, द्या ओळख करून यांची सगळ्यांची। हे माझे वडील, ही माझी मम्मी, नमस्कार। हे माझे सासूबाई, नमस्कार। हे माझे पप्पा सासरे, नमस्कार। ते माझे मिस्टर, नमस्कार। आणि या माझ्या नणंद, नमस्कार। स्वातीताई, आणि माझी बहीण वृषाली, आणि ही वहिनी, नमस्कार, रजनीक्षा। ऍक्च्युली लव्ह मॅरेज म्हणून झालेलं आहे, पण चांगलं झालंय। कुठे माहेर तुमचं? सायनला आहे माहेर। अच्छा, सगळ्या कुटुंबाची ओळख झाली, भाऊ बाजूला बसलेला आहे। कसं गेलं बालपण? बालपण म्हणजे हो, मी मोठी घरी, माझे मॉम डॅड सर्व्हिसला जायचे, त्याच्यामुळे कुठे कुठे जायचे, पण कुठे नोकरी करायची? नोकरी, माझे पप्पा ठाण्याला ते ITI टर्नर फिल्टर आहेत आणि माझी मम्मी मार्केटिंग रिसर्च मध्ये आहे। पण भावंड तुम्ही दोघेच? नाही, माझी बहीण आहे ना। हो, ती 2 नंबर। हो, त्या 2 नंबर, हे 3 नंबर, हे 3 नंबर। कसं काय भावंडांमध्ये काय बाबा, तू सांग ताईबद्दल कसं काय? लहानपणी गंमत अशी होती की सर्व मम्मी पप्पा कामाला जायचे आणि मी खूप मस्तीखोर होतो, तर मी अभ्यास नाही करायचो, तर आमच्या खिडकीलाही मला बांधून ठेवायची आणि जोपर्यंत मम्मी येत नाही तोपर्यंत मला निघणं कठीण व्हायचं। तर आणि माझं स्पेशल तिने इंग्लिश चांगलं केलं, तिने मला ग्रामर खूप शिकवलं। आम्ही तिघे पण कॉन्व्हेंटचे स्टुडंट आहोत। ती माझी मोठी मम्मीच एक, माझी एक मम्मी कामाला जायची तर दुसरी मम्मी माझ्या लक्ष द्यायला असायची। नेहमी आम्हाला तिने सपोर्ट केलाय, त्याच्यामुळे आज माझं लग्नही पार पडलं। त्या जिजूला म्हणजे खिडकीला बांधलेलं असताना सुद्धा तुम्ही त्याच्यातून सुटून लग्न केलं? पण मला सांगा, तुम्ही बालपणी तुम्ही सगळे एकत्रच होता? हो। आताची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती ह्याच्यात खूप बदल असेल ना? हो, पहिला मला खूपच म्हणजे मम्मी डॅडकडे असताना माझं 2 वर्षच झाले लग्न होऊन, त्याच्यामुळे माझी खूप अटॅचमेंट आहे अजून पण आता थोडं सासरी पण फोकस करावं लागतं। आता जाणं माझं थोडं कमी झालं आहे ड्यू टू दिस पॅन्डेमिक सिच्युएशन मुळे। आता आहे फोनवरती फक्त अवेलेबल असते मी। गंमत अशी आहे की दिवसातून 10 ते 20 फोन येत असतात। काय सांगता? सकाळी उठताना, झोपताना, दुपारी कंटिन्यूचे फोन कॉल चालू असतात। जास्ती माझं बोलणं नसायचं हिच्याशी, आमच्या दोघांचा थोडा 36चा आकडा आहे, कारण की तिने मला लहानपणापासून मारले म्हणून मी ती अशी थोडं माझं तिचं आणि पटत नाही। का मारायचे त्याला तुम्ही? मस्तीखोर होता। आता एकच भाऊ म्हटल्यानंतर सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे असणारच, आजूबाजूची लोक कशी असतात, बिघडवणारे वगैरे। थेट बोलतोय की मला काय जमायचं नाही बाबा, मला सतत राग यायचा ताईचा म्हणून। हा, ते तर आहे, कारण की त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मी टोक नोक करत असते, त्यामुळे तो मला थोडासा हे समजतो। पण त्याची जास्त जीवलग बहीण ती 2 नंबर। काय हो, खरं आहे? त्याची सगळे गॉसिप्स त्यांच्या तिकडे असतात। माझं आणि तिचं जास्ती बॉन्डिंग आहे, माझं आणि तिचं जास्ती पटतं। पण मला सांगा, जेव्हा मग लग्न करून ताई सासरी गेली तेव्हा काय वाटलं होतं? तेव्हा मी रडलो होतो। का? शेवटी काय झालं तरी माझी ती मोठी बहीण आहे आणि माझे आई वडील जेव्हा नसायचे घरी तेव्हा तीच सपोर्ट करायची। उगाच डोळ्यात पाणी येत नाही, बरोबर की? बरोबर। आता जरी तुम्ही किती म्हणालात की या ताई बरोबर माझा 36चा आकडा होता, तरी सुद्धा ज्या क्षणी ताई सासरी निघाली डोळ्यात पाणी यायचं नाही तर काहीच कारण नव्हतं। ओरडणार कोण नसणार ना ही गेल्यानंतर, तेव्हा म्हणून आठवण तिची खूप आली आणि मी रडून किती मिस केलं तुम्ही सासरी गेल्यावर? पुष्कळ। अगदी मी ऑफिस माझं वांधेरीला, मला वाटतं हार्डली मी लग्नानंतर 6 महिन्यापैकी 3 महिने मी दादरलाच असायची माझ्या मम्मीकडे। तेव्हा मला भाईंदरला थोडंसं अटॅचमेंट नव्हती, नवं घर। आता मी भाईंदरमध्ये मला खूप बरं वाटतं। अरे वा। आणि मी दादरला खूप कमी जाते। आणि आम्हाला ती आता भाईंदरला बोलवते राहायला की शिफ्ट वर तुम्ही इकडे बरं आहे, सगळं चांगलंय, तुम्ही या करू भाईंदरला। असा कुठला प्रसंग आहे ताई लहानपणीचा जो लक्षात आहे? आमचं आता मी लहानाचा एवढा मोठा झालो, आमचे 100 केन तरी झाले। माझी मम्मी हर टायमाला यायची, येताना केन घेऊन यायची, तर त्या केनने आम्हाला सर्वांना मारायची अगदी मोठं होईपर्यंत। अजून पण ती मला मारूनच उठवते वगैरे सकाळची, आणि मम्मीला पण हिला पण ती खूप मारायची। पण आम्ही मम्मी पप्पांचं कौतुकच नेहमी केलंय आणि आम्ही आज तिघे पण सर्व ग्रॅज्युएट झालो। प्रत्येक वेळेला आई एक छडी घेऊन यायची संध्याकाळी येताना। म्हणजे जर ती तुटली ना छडी, ती दुसरी लगेच असायची ना, मी तोडायचो
पकडायचो मारताना. एक मिनिट, त्यांना इतक्या छड्या का आणायला लागल्या याच्यात तुमचं सगळं बालपण दडलेलं आहे ना. आई 100 छड्या तुटल्या कशामुळे? नाही ते लोक लपवायची, ते कुठली ठिकाणं होती लपवण्याची? म्हणजे कुठे गादी खाली, कुठे कळपाटाखाली, माळ्यावरती. मग प्रत्येक वेळेला तुम्ही नवी आणायचा? हम्म. पण आणल्यावर ती ठेवून आधी द्यायचा की आल्याबरोबर एकदा प्रसाद द्यायचा आणि मग ठेवायचा? प्रसाद असायचा ना. नाही, आल्या आल्या पहिला विचारायची मम्मी की अभ्यास केलाय की नाही. नसेल तर एकाला मारलं तर तिघांना पण फटके बसायचे. पडायचे आम्हाला. स्कीम चांगली होती, एकावर 2 फ्री. पण लहानपणाबद्दल काय सांगाल दोघांच्या? लहानपण म्हणजे त्याच्यात आणि तिच्यामध्ये 7 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे ती मोठी आणि आम्ही कामाला जायचो तर तिला बघावं लागायचं. बाबांचं काय म्हणणं? मी सुद्धा सर्व्हिसलाच होतो ठाण्याला, आणि घरामध्ये काय कोणावर अवलंबून बसणार असणार. माझे आई वडील पण नाही, शेवटी माझी मुलगी तीच माझी आई आणि तीच माझी मुलगी. अरे वा. आजपर्यंत त्याचंही लग्न झालं, तिच्याच आशीर्वादाने झालं. सून पण मला मिळाली, ती पण BSc ग्रॅज्युएट झाली. आता मी आनंदात आहे. दीदी म्हणजे माझी मोठी बहीण, तर तिने आमच्यासाठी एका मम्मीसारखंच केलेलं आहे. तिचा धाक असल्यामुळे आज आम्ही इतके मोठे झालो आहोत. प्रत्येक वेळेस होमवर्क वगैरे सगळं. आम्ही ट्युशनला कधी गेलो नाही, फक्त बोर्ड्सच्या टायमिंगला, दॅट इज 10th, 12th आणि ग्रॅज्युएशनच्या टायमिंगला. बाकी सगळं मम्मी आणि दीदीनेच आमचं सगळं केलेलं आहे, अभ्यासाचं वगैरे किती सगळं. मिस करता पण आता दीदीला? भरपूर, कारण की मला फक्त माझी मोठी बहीणच म्हणून होती आणि आमचं प्रत्येक शेअरिंग, हसी मजाक, भांडण, मारामारी सगळं भरपूर मिस चालूच असतं. वहिनीकडे द्या. काय कसं वाटतंय या घरात तुम्ही आलात? या कुटुंबाबद्दल सांगा, तुमच्या माहेराबद्दल सांगा. कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर सगळे खूप छान आहेत, खूप फ्रेंडली आहेत. कधी त्यांनी मला असं म्हणजे वाटून दिलं नाही की मी कोणतरी बाहेरची आहे वगैरे. एकदम मला घरच्या मुलीप्रमाणेच त्यांनी सांभाळलं. आता दीदी वगैरे सर्व आणि एकदम मग खूप तुमचं friendly. कधी ओळख कुठली? आम्ही ऍक्च्युली स्कूलमध्ये होतो ना, तर आमची समोरचीच Actually बिल्डिंग ती म्हणजे समोर राहायची, समोर. बिल्डिंगच्या समोर. 9th स्टँडर्डला ती होती आणि मी 8thला होतो. तेव्हापासून मी तिला चांगलं भेटायचो. नंतर आमचं 10thला मग आम्ही येस ऑर नो झालं आमचं. त्याच्यानंतर तिच्या घरी कळालं तर तिला डायरेक्ट शिफ्ट केलं. थोडा फॅमिली इश्यू होता, रिलिजनचा कास्टचा प्रॉब्लेम होता, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही लग्न करून. पण तुमचं लग्न 3 महिन्यापूर्वी झालं, ते दोघांनीच केलं की हे होते सगळे? नाही म्हणजे कसं झालं होतं माहिती ते, ऍक्च्युली दोन्ही कुटुंब होती? दोन्ही नव्हती. तिच्या घरातून अजून पण एक्सेप्टेशन नाही. त्यामुळे आता तुमची जबाबदारी जास्त आहे. माझी जबाबदारी खूपच काय वाढली आहे. सांगतो जास्त आहे. तुमच्यावर विश्वास ठेवून ती माऊली हो, नक्की. तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून आलेली आहे. बरोबर. तिच्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही. इतकं प्रेम तुमच्या अख्ख्या कुटुंबानं देणं ही तुमची जबाबदारी आहे. बरोबर. आता मला या माऊलीला विचारायचंय, इतकं सगळं आनंदाचं वातावरण आहे, दादा तुम्हाला बक्षीस मिळवून देईल आता असं वाटतंय? सोन्याची नथ देईल, होप सो. नक्की देईन. अरे क्या बात आहे. याला म्हणतात भावा बहिणीचं प्रेम आणि हा खेळ. या ठिकाणी ना सगळ्या कुटुंबाची मदत लागणार आहे. उलट सुलट अक्षरं विखुरलेली आहेत या पाटीवर आणि तुम्ही त्यामधून किमान 3 शब्द अचूक जुळवून आम्हाला सांगायचे. तुमची वेळ सुरू होते आता. रमीला एक होते नाव. रमीला. बाबा. अजून एकही नाही बरोबर आलाय. बाबा पण नाही. सगळे सांगू शकतात लवकर. 30 सेकंद झालेली आहे. रंग. रंग एक शब्द, आणखी 2. बाल्टी. 20 सेकंद राहिलेले आहेत. बाग. बादा. कॅरम. अभिनंदन. अरे वा, 2 ओळखले आहेत. आणि आता 3रा शब्द बघूया कुठला. 10. बॉल. 9. अभिनंदन. चला 3. रंग, मैदा, बाटली, कॅरम, बॉल आणि बाम असे अनेक शब्द दडलेले होते. अभिनंदन. सोन्याची नथ झी मराठीकडून ताईंना मिळाली. अभिनंदन. कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण खार ईस्टला, जवाहरनगर. घरी कोण कोण होतं? आई वडील, माझे 2 काका, त्यांची फॅमिली, आम्ही 3 भाऊ, आजी,
तीन भाऊ हो, म्हणजे तुम्ही एक. मी मोठा हा. आणि माझे लहान 2 भाऊ. आई बाबा काय करायचे? मम्मी माझी हाऊसवाईफ होती, पप्पा जॉबला होते. असं आमची 4 सिस्टम होती, म्हणून सगळं कसं खेळीमेळीचं वातावरण, भरपूर मजा केली आम्ही. माझं बाळपण म्हणजे 28 वर्ष तिथे गेले. आणि तर तिथे आमचे सगळे नाते- तुम्ही एकत्र? हो, सगळे आमचे कार्यक्रम. आमची दिवाळी मोठी व्हायची तिकडे. दिवाळी म्हणून सगळे कुटुंब माहीमला राहणारे आमचे नाते सगळे खारला जमा व्हायचे. आणि त्यावेळी असं घरी जेवण बनवायचे सगळे, आणि आम्ही सगळे पंगतीत जेवायचो. खूप मोठा कार्यक्रम व्हायचा दिवाळीचा. सगळं बालपण ते मी- दिसायला लागलंय. ते खूप आम्ही मिस करतो आता भाईंदरला आल्यावर. पण एखादी गोष्ट बाबांकडे मागितली, तुम्ही 3 भावंडांनी, तर मिळायची लगेच तुम्हाला? नक्की मिळायची. मला एक किस्सा सांगतो. चेतना कॉलेजला होतो मी भाईंदरला. तर त्यावेळी काय मला केटी लागली 13th एक्झाममध्ये. तर माझे मित्र बोलते, अरे तुला एक केटी लागली, आता तुझं वर्ष व्हाय गेलं. बोललं हो, आता थोडा प्रॉब्लेम झाला, काय करणार. आम्ही केटीची एक्झाम द्यायला तो सांगितलं, पप्पा असं केटीमध्ये मी लागली आहे. तुला ठीक आहे, प्रयत्न कर, पुढच्या वर्षी यशस्वी होशील. तर अभिमानाने मी असं सांगू शकतो, असं सांगायची गरज नाही, पण केटीची एक्झाम द्यायला मी बाईकवर जायचो. नवीन कोरी बाईक वाढला आणि मला त्यावेळी विकत घेऊन घेतली. तर माझा मित्र असाच केटीची एक्झाम आमची संपली आणि बोललं, स्वप्ने तू लकी आहे रे. तुला का? आम्ही पास झालो तरी आम्ही चालतो आणि तू केटीची एक्झाम द्यायला बाईकवर येतो. ते मला थोडं अभिमानावर पण वाटलं पप्पांच्या, पण हार्ट टचिंग होतं ते मला. क्या बात आहे बाबा. बघितलं, आजही त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ती आठवण आठवून. कारण केवढं ते टेन्शन असेल तुम्हाला. हो ना? हो, नक्की. आज छान वाटतंय ना पण सगळं? छान वाटतं. मग मला सांगा, यांना बघायला कुठे गेले होते? यांना बघायला आम्ही दादरलाच गेलेलो. अरेंज मॅरेज केलं? अरेंज मॅरेज. तुम्हाला कोणी सांगितलं दादरला जा म्हणून? आमचे तुझ्याची एक मामी आहे. हो, माझी मामी आहे. आमचे दोन्ही त्यांच्या रेफरन्सनी म्हणजे ते ह्यांची सख्खी काकी आहे, त्यांच्या रेफरन्सनी आम्हाला माहिती पडलं की दोन्हीकडचं नातं आहे. तर त्यांनी हे स्थळ सुचवलं हा. आम्हाला. हो. तो क्षण आठवतोय का? आठवतोय. काय काय कसं होतं दृश्य आम्हाला सांगा. माझी नाईट शिफ्ट झालेली आणि नाईट शिफ्ट आम्ही दुपारी निघालो आणि लकीली तीही जॉब करत होती तिकडे ऐरोलीला, आय थिंक सो, राईट. तिची नाईट शिफ्ट होती संध्याकाळी, त्यावेळी मला सुट्टी म्हणजे तेव्हा होती. मी पण नाईटला जायची. मी नाईट करून आली होती एक साधारण 6:30 वाजता. येऊन थोडा वेळ झोपली. अचानक आम्हाला समजलं की मुलाकडची लोक येत आहेत आजच, जे ते लोक उद्या येणार होते त्याला आजच. आणि लिटरली मी झोपेतनं मला मम्मीने उठवलं. ह्या लोकांनी टायमिंग दिला होता आम्हाला 4चा संध्याकाळी, पण ह्या लोक 1 तास आधीच 3 वाजताच आले आमच्या घरी. का हो, एवढी घाई होती लग्नाची? त्याच्यामुळे तयारी तर एकदम कशी तरीच झाली. भराभरा म्हणजे फ्रेशअप वगैरे होऊन मी आले आणि ह्यांचा कार्यक्रम आमचा बघण्याचा झाला. पण तेव्हा एक गमतीची गोष्ट म्हणजे अशी झाली माझ्या बाबतीत तरी, की मिस्टर असे बसलेले समोर आणि त्यांचे आई वडील असे खालती बसलेले आणि मध्यस्थी जी माझी मामी आहे त्या पण आलेल्या. बर. मी माझ्या घरचे हे बघून गेल्यानंतर म्हणायला लागले, कसे वाटले मिस्टर, म्हणजे मुलगा कसा वाटला? तर मी म्हणाली, थोडं डार्क वाटतायत मला. म्हणजे ते माझ्या डोळ्यावरती झोप होती, बोलतात नाईटची तुझ्या, की तुला ते डार्क वाटतायत. केलं मला. बघा आता काय बोलणार. तुम्ही मात्र लगेच बघितल्यावर पसंत केलं? मी घरी 2 दिवसानंतर सांगितलं की अजून एकदा आपण पाहायला जाऊया. त्यांना पण कळवलं मी की आम्ही परत पाहायला येतो. पण त्यांनी काय केलं ना, त्यांनी सगळ्या माणसांना बोलवलं सेकंड टाइम त्यांच्याकडे, म्हणजे वाटच लावली तुम्ही. आणि आम्ही मोजकेच गेलेलो 5-6 माणसं घरातून. बोला परत एकदा रिकन्फर्म करू आपण, छान आहे का मुली. तर माझा भाऊ पण होते माझ्या बरोबर. तर एवढा सगळ्यांचा घोटाळा पाहून बघ, स्वप्नील हे काय लगेच फिक्स पण करून टाकलं तू, आम्हाला तरी सांगितलं ना. मी त्याला कानात बोललो, मलाच नाही माहिती, मी दुसऱ्यांदा बघायला आलो. या लोकांनी समोसेने पेढे वाटून टाकले, आता काय करायचं. मग बघ आता होकार द्यावा लागेल म्हणून होकार दिला बोलतोय? नाही नाही नाही, होकार तर आधीच होता. नाही, कसा आहे स्वभाव? आहे तसा छान आहे, पण हायपर होते कधी कधी अचानक. काय हो, खरंय का? कारण कधीतरी म्हणजे मला काहीतरी असं भडकवायचं, काही मला बोलायचं की माझा पगच पारा चढतो. तो त्यांना आवडतो. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे? नाही, ते खूप चांगले आहेत, फ्रेंडली आहेत मेन म्हणजे, आणि इज केअरिंग, आणि माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावरती. सांगायला गेलं बद्दल काय म्हण? माझी सासू म्हणजे आईसारख्याच आहेत त्या, त्यांना मुलगी नाही आहे. तर त्यांच्या कुटुंबामध्ये मी आलेली पहिलीच मुलगी असेल आणि त्यांनी मला मुलगी मानली आहे. इतर फॅमिलीमध्ये काही मला माहिती नाही, पण मला त्यांनी म्हणजे फॅशन, पॅन्ट घाल,
शॉर्ट्स घाल, हवं तसं तू घालू शकतेस, नो रेस्ट्रिक्शन. रेस्ट्रिक्शन्स नाही. त्यामुळे मला त्यांनी एकदम फॅन्सी ठेवलेलं आहे, हवं छान. तसं. हा, काय हो, फारच कौतुक चाललंय सासूबाईंचं. खूप. काय सांगणार सुनेबद्दल? सून माझी खूप छान आहे, स्वभाव पण छान आहे तिचा, आणि मी तिला मुलीसारखीच ठेवते. मला मुलगी नाही आहे. खूप प्रेम करते मी तिच्याबरोबर, खूप प्रेम करते, आणि त्या हट्टपणा पण जास्त करते त्यातून, पण तरी पण मी तिला सांभाळून घेते. सगळं व्यवस्थित तिचं मी करते. आईपेक्षा जास्त मी प्रेम करते तिला. मुलावर पण तेवढंच खूप प्रेम करते, सुनेवर पण खूप प्रेम करते. पण चांगलं आहे खूप. असंच मला नाही. माझा परिवार छान आहे. बाबा काय म्हणणं आहे? ठीक चाललंय, मुलगी चांगली आहे. खुश आहात? हो बरोबर आहे. ते छान. थोडक्यात बोलतायत वाटतं. नाही, बरं वाटतं. सासरे त्यांना थोडं हार्टचं ऑपरेशन झाल्यामुळे पॅरालायसिस गेलाय. बरोबर. ते बोलतील, पण ते थोडं कमी बोलतील. आरामात आरामात. हरकत छान बोललात. तुमच्या चेहऱ्यावरनच ज्या भावना व्यक्त झाल्यात त्याच खूप आहेत आमच्याकडे. हो. ते मागे बसलेत त्या हा, त्या माझ्या माझी नणंदताई. नणंदताई, बोला. नाही, आमची ऋतुजा खूप चांगली आहे, जेवण खूप चांगलं करते, सुगरण आहे एकदम. एक जेवणाचा किस्सा आहे तिच्या बरोबरीचा. हे असतं ना, तेरीची पानं असतात, त्याची आपण भाजी बनवतो. ती आळूचं कापून फतफतं. आपण कुकरला टाकतो आणि मग ती शिजवतो. आमच्या ऋतुजानी डायरेक्ट अक्कीच टाकली होती कुकरमध्ये. तेव्हापासून त्याला अळूचं फतफत म्हणायला लागले. हो, हळूचं फतफत. आणि सगळे सगळ्या खुश आहात ना तुम्ही? हो, आम्ही दोन्ही सगळे कुटुंब खुश आहोत. आनंदात आहेत ना? खूप खूप. व्हेरी गुड. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, भविष्यात अशी कुठली गोष्ट आहे जी करण्याची इच्छा आहे? स्वतःचं घर यायचंय. स्वतःचं घर घ्यायचंय. हो. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण हो, ही झी मराठी कडून तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. Thank you. आणि या शुभेच्छांबरोबर एक छोटस आव्हान आहे तुम्हाला. बरं, एक एक वस्तू आम्ही वहिनींकडे देणार, वहिनी तुमच्या हातात देतील, आणि स्पर्शाने तुम्ही ओळखून सांगायचंय ती वस्तू कुठली. 5 वस्तू आहेत. 3 वस्तू जर तुम्ही स्पर्शाने अचूक ओळखल्या तर वहिनींना तन्मणी मिळवून देणार आहात. द्या बघू, पहिली वस्तू बघूया, ओळखतायत का ते? अभिनंदन. झी मराठी कडून हा तन्मणी तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिलेला आहे. आजच्या भागात पैठणी कोण जिंकणार बघूया. म्हणजे ताई जिंकणार की घरात नवीन आलेली वहिनी जिंकणार? तर मला बघायचंय, पैठणी ताईच्या माहेरी राहणार की पैठणी घेऊन ताई सासरी जाणार? आणि आता कोण पैठणी जिंकणार हे आत्ता बघणार आहोत. पैठणीचा खेळ एकदम सोपा आहे. सोनेरी कडं आहे, ते सोनेरी कडं या मॅटवरती टाकायचं आहे. जेवढ्या अंकामध्ये जाऊन ते थांबेल तितके गुण मिळणार तुम्हाला. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला बघूया काय होणार या खेळात. ए 5 संधीमध्ये तुमची गुणसंख्या आहे 1. 6 सिक्सर मारला एकदम षटकार. 7 थांबा नाही, धड 7 वर नाही, 2 वर नाही. आतापर्यंत गुणसंख्या आहे तुमची 7. 7 आणि 5 12. तुम्ही उभी टाकताय. 5. निकाल आपल्या समोर आहे. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या ऋतुजा वहिनी. त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं.
आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या रोनेशा वहिनी, त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी जाताना ताई आपल्या आईकडे आपली आठवण म्हणून तुळशी वृंदावन देऊन आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला निघणार आहे. या दोन्हीही कुटुंबांना शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.